प्रणालीसह ऊर्जा म्हणून पुनर्जन्म. अध्याय 12 फ्रेया. चॅप्टर 12 फ्रेया. निंगने आजूबाजूच्या इमारतींकडे पाहिले कारण तो तरुण मुलगी तिच्या तलवारीत घेऊन आला होता. त्याच्या सभोवताली बर्फाचे तुकडे पडले, तरीही त्यांनी त्याला कधीही स्पर्श केला नाही. हे जवळजवळ असे होते की मुलीने तिच्यासोबत एक छत्री ठेवली होती. सर्व बर्फ रोखत होता. त्यांनी उंच इमारती सोडल्या आणि छोट्या झोपड्यांशिवाय काहीही नसलेल्या ठिकाणी गेल्यामुळे दृश्य झटकन बदलली. निंगने तो आताच जिथून आला होता त्या दिशेने पाहिले आणि त्याला उत्तरेकडील जंगलापासून रोखणारी वाढव्य भिंत दिसली. त्यामुळे मोठ्या इमारती भिंतीजवळ आहेत, तर छोट्या इमारती त्यापासून दूर आहेत. तेथे मजबूत शेतकरी राहतात आणि प्राणी आल्यास ते लढण्यासाठी सहज उपलब्ध होतील का? त्याला आश्चर्य वाटले. मग निंगने आपली दृष्टी या छोट्याशा पसरलेल्या उंच झाडांकडे वळवली. हे गाव आहे का? त्याला आश्चर्य वाटले. मोठमोठ्या इमारती पाहून आधी त्याला ते मोठे शहर वाटले होते, पण इमारतींपासून दूर गेल्यावर छोट्या झोपड्या आणि झोपड्यांशिवाय दुसरे काहीच नव्हते. आता ते शहर आहे की गाव हे त्याला सांगता येत नव्हते. जरी ते काय म्हणतात ते काही फरक पडले नाही. वेळ सांगण्यासाठी त्याने आकाशाकडे पाहिले, पण खूप ढगाळ असल्याने आणि सूर्य कुठे आहे हे सांगू शकले नाही. अहो यंत्रणा, किती वाजले आहेत माहीत आहे का? त्याने विचारले. पेक्षा कमी. सध्या दुपारचे 4 वाजले आहेत. पेक्षा जास्त. अरे, मग लवकरच अंधार पडायला हवा. मुलीने त्याला एका मोकळ्या जागेवर नेले, ज्यामध्ये संपूर्ण शेतात जमिनीवर मोठे पोस्ट्स अडकले होते. तिने तिची नवीन तलवार बाहेर काढली आणि तिच्या तेजाने ती हसली. निंगला तिच्या तलवारीतून परावर्तित होणारा निळा प्रकाश तिच्या डोळ्यांत दिसत होता. त्याने स्वतःला तयार केले आणि तलवार थेट पदरात टाकली. बिंग. पेक्षा कमी. तुम्ही 530 ऊर्जा मिळवली आहे. पेक्षा जास्त. त्याने मिळवलेले गुण फारसे नसले तरी, तुलना करून, तो अजूनही आश्चर्यचकित होता की त्याने एका साध्या हल्ल्यापासून लाकडापर्यंत इतके गुण मिळवले. मुलीने आणखी 2 वेळा लाकडावर मारले आणि त्याच्या दिसण्यावरून क्षमता देखील वापरली. स्वतःवर समाधानी होऊन तिने तलवार पुन्हा म्यानात ठेवली. इतक्या ऊर्जेने पोस्टवर आघात केल्यावर ब्लेडमधून उष्णता निघत असल्याचे निंगला जाणवले. पेक्षा कमी. तुम्ही 760 ऊर्जा मिळवली आहे. पेक्षा जास्त. पेक्षा कमी. तुम्ही 594 ऊर्जा मिळवली आहे. पेक्षा जास्त. बंद कर सिस्टीम. तो थोडा वेग दिसेल हे जाणून तो म्हणाला. पेक्षा कमी. पुष्टीपेक्षा जास्त. मुलीने गावाकडे परतण्याचा निर्णय घेतला. वाटेत लोक तिला पाहून नमस्कार करायचे. ते काय बोलत आहेत त्या निंगला समजत नसताना, त्याने एक शब्द वारंवार ऐकला. फ्रेया होती. तिचे नाव आहे का? त्याला आश्चर्य वाटले. फ्रेया, या शब्दावर तिने कशी प्रतिक्रिया दिली हे पाहून, तो खरोखरच तिचे नाव आहे असा विश्वास वाटला. फ्रेया एका छोट्या झोपडीकडे परत गेली, जी तिच्या गावाच्या आसपासच्या झोपड्यांपेक्षा चांगली दिसत होती. तिला गावात विशेष दर्जा आहे की काहीतरी? तो आश्चर्यचकित होऊन मदत करू शकला नाही. आतून साधी होती. भिंतीला लागून एक पलंग होता आणि जमिनीवर एक लहान गालिचा होता. गुलाबी पडदे असलेली एकच खिडकी होती. आणि एका लहानशा कपाटापासून बाजूला, निंगला तिथे दुसरे कोणतेही फर्निचर दिसत नव्हते. त्यांच्याकडे टीव्ही नाही का? हे जग काही योगायोगाने आदिम आहे का? बरोबर असू शकत नाही. त्यांनी राक्षसांशी लढणाऱ्या लोकांना उडवले आहे. त्यांना टीव्ही आणि रेडिओ तयार करता आला पाहिजे. निंग टीव्हीशिवाय जगण्याची कल्पना करू शकत नाही. अनाथाश्रमात टीव्ही बघताना खूप मजा आल्याची आठवण झाली. जर त्याला ते पुन्हा मिळू शकले नाही, तर तो काय करणार होता? कदाचित मला पृथ्वीवर परत येण्यासाठी पुरेशी ऊर्जा मिळावी. त्याने कल्पना करायला सुरुवात केली पण ती तरुणी तिच्या अंगरखा उतरवायला लागल्याने तो पटकन विसरला. थांबा. नाही, मी अजून इथेच आहे. तो थोडासा घाबरू लागला पण तो लगेच निराश झाला कारण त्याने ती बाई नुकतीच तिची सॅश उघडली आणि तिचे 2 पाय एकमेकांच्या वर ठेवून तिच्या पलंगावर बसली. ती काय करते? ते खूप अस्वस्थ दिसते. त्याने पाहिले की तिचा श्वासोच्छवास मंद होत गेला आणि तो अगदी सहज लक्षात येत नव्हता. ती झोपली आहे का? जसे त्याला आश्चर्य वाटले की तिचे कपडे आणि केस हवेत उडाल्यासारखे थोडे हलू लागले. त्याने दरवाजाकडे पाहिले, पण ती बंद होती आणि खिडकीही बंद होती. हवा कुठून येत आहे? त्याला आश्चर्य वाटले. अचानक तिच्या आजूबाजूला प्रकाश चमकू लागला. ते अगदी मिनिटात होते,
पण बंद खोलीत ते दृश्यमान होते. अहो, यंत्रणा, ती काय करते? त्याने विचारले. तो विचार करत होता की हे काही प्रकारचे तंत्र आहे जे एका शेतकऱ्याने वापरले आहे. पेक्षा कमी मुलगी शेती करत आहे पेक्षा जास्त. शेती, ती पूर्वीपेक्षा मजबूत होण्याचा प्रयत्न करत आहे का? तिच्या आजूबाजूला काय दिवे आहेत? त्याने विचारले. पेक्षा कमी दिवे ची पेक्षा जास्त आहेत. क्यूई, ऊर्जा फक्त कुमिया आणि इतर काही ग्रहांमध्ये उपलब्ध आहे. बरोबर. मी क्यूई देखील शोषून घेऊ शकतो का? त्याने विचारले. पेक्षा कमी कृपया दुकान अनलॉकच करा पेक्षा जास्त. अरे, याचा अर्थ मी करू शकतो. शेवटी उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद प्रणाली. मुलगी काहीही असो, सतत शेती करत असताना त्याने पाहिले. थोड्या वेळाने त्याला कंटाळा आला. त्याने त्याची स्थिती पाहिली. स्थिती, ऊर्जा 7,96,000. कार्य 204,000 अधिक ऊर्जा गोठ करा. बक्षीस, तुम्हाला समांतर विचारसरणी मिळते. दुकान, लॉक केलेले, क्लोजिंग स्क्वेअर ब्रॅकेट. या वातावरणात मला इतकी ऊर्जा कशी मिळेल? माझा अंदाज आहे की मला सध्या ध्वनी ऊर्जेसह चिकटून राहावे लागेल. आशा आहे की मुलगी मला खूप बाहेर घेऊन जाईल. त्याने थोडा वेळ वाट पाहिली पण काहीच होत नव्हते. त्याला नोटिफिकेशन देण्यासाठी एकही आवाज आला नाही. अरे देवा, हे बघणे खूप कंटाळवाणे आहे. माझी इच्छा आहे की तिच्याकडे टीव्ही असेल तर ती आत्ता चालू करू शकेल. मला आत्ता काही व्यंगचित्रे बघायची आहेत. अहो, यंत्रणा, मी झोपणार आहे. जेव्हा सूर्य पुन्हा